ज्याने कुणी ट्विट केले, ज्याने कुणी पोस्ट केला, त्याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी करतोय. साहेब आपला महाराष्ट्र प्रदेशचे प्रांताध्यक्ष आहेत, त्यांनी याबद्दलची दिलगिरी व्यक्त करावी. भूमिका मांडावी. त्यांनी जसं इंदिरा गांधींनी स्वतःला भूमिका म्हणून सामील केलं तसं सामील केलेलं आहे. परंतु तुम्ही एकीकडे महिलेचा सन्मानाची भाषा बोलायची आणि दुसरीकडे महिलेचा अपमान करायचा, ही दुटप्पी भूमिका काँग्रेस पक्षाने बंद करावी. आज तुम्ही ज्या पद्धतीने एकीकडे म्हणता दुर्गा झाली पाहिजे, त्या दुर्गेचा अपमान करण्याचं काम तुम्ही करताय. तुमची जबाबदारी आहे. तुम्ही काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून माफी मागितलीच पाहिजे. प्रश्न मार्गी लागतील. काय प्रश्नाचं तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील विचारू शकता. असं एखाद्याला घेऊन तुमची संस्कृती आहे का? ही अजितदादांचा मुद्दा असेल किंवा इतर गोष्टी असेल, पक्षाचं जे अर्थखातं सगळ्या प्रश्नावर काँग्रेसच्या नेत्याची कान बहिरे झाले म्हणून कदाचित ऐकू आलं नसेल. सगळ्या प्रश्नाची उत्तरं बहिणीने त्या दिवशी दिलेली आहेत. एखादी थोडकी जेवढी आपल्याला सोयीची फायद्याची ट्विट काढायचं टाकायचं, ही काँग्रेसची भूमिका. महिलेचा अपमान करण्याची काँग्रेसची भूमिका, महिलेला कमी लेखणे काँग्रेसची भूमिका, हे हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी या ठिकाणी जाहीर केलं. हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी या ठिकाणी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा आम्ही या कार्यालयात बसू. 100% त्यांच्याशी चर्चा करणार. हे चर्चा आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला आहे. आम्हाला ते बघायचं ते आमच्याशी चर्चा करतात की पळून जात आहे. असं म्हणतात की धनंजय मुंडे यांना त्यांनी थेट गुंड म्हटलेलं आहे. एका गुंडाने पत्रकारांना अर्धवट पाहून माझं म्हणणं आहे की त्यांनी पूर्ण पत्रकार वहिनीने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी दिलेले आहेत. उत्तर दिल्याच्या नंतर अशा पद्धतीची भाषा आहे काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला शोधते का हे त्यांनी सांगितलं. त्यांच्या विचाराचा विसर हा काँग्रेस पक्षाला पडलेला दिसतोय. जर एखाद्या महिलेला मुली महिला म्हणल्याच्या नंतर इंदिराजीनं इतिहास रचला होता, आज महिने सुद्धा इतिहास रचतील. परंतु तुमची मानसिकता तुमच्या एक्स पोस्टवरनं दिसते की तुम्ही आज महिलेला कमी लेखताय. आज तुम्ही या महिलेला कमी लेखता, महिलेला कमी दाखवण्याचं काम तुम्ही करताय. म्हणून जबाब विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आता आम्हाला बघायचे सपकाळ साहेब त्यांच्या भूमिकेवर अजूनही ठाम आहे आणि जर ते पुढेही ठाम राहिले तर तुम्ही काय करणार? काँग्रेसच्या जसं आज कार्यालयात आलोय, प्रत्येक जिल्ह्याच्या काँग्रेस कार्यालयात जाऊन आम्ही आंदोलन करू आणि प्रत्येकाला जबाब विचारू की तुमची भूमिका आहे का? महिलेला कमी लेखण्याची तुमची भूमिका आहे का? महिलेला अशा खालच्या पातळीवर जाऊन एका संविधानिक पदावर बसलेल्या महिलेला अशा पद्धतीचं बोलणं हे योग्य आहे का? आम्ही काँग्रेसच्या पदाधिकारी अपमान नाही केला, विरोध देखील केला, समर्थन देखील केलं. मात्र वहिनी देखील अनेक निर्णयावरनं दाखवून दिलेलं, त्यांचं नेतृत्व सिद्ध करून दाखवलेलं. कुणाच्या अशा प्रश्न विचारले म्हणून त्यांचं नेतृत्वाला लाग लागणार नाही. वहिनी सक्षम आहेत, ते अजितदादाच्या विचारावर त्या ठिकाणी काम करतायत. कदाचित त्यांचं जास्त काम पाहून यांच्या पोटामध्ये आग उठले म्हणून अशा विधान. गुंगी गुडिया हा काही अपशब्द नाही, हा कुठलाही शब्द नाही, हा वर्णन आहे असं अपशब्द नाही असं त्यांना वाटत. समोर बघा तुम्ही गुंगी गुड्या अपशब्द तर
मला वाटतं कुठेतरी वैचारिक त्यांची पातळी घसरलेली आहे किंवा विचारधारे प्रश्न खूप दूर गेलेले आहेत. मग का तुम्ही गुंगी गुड्या इंदिराजीनं म्हणल्यानंतर त्या काळात आंदोलन केले? इंदिराजींना गुंगी गुड्या म्हणलं म्हणून तुम्ही अनेक भाषणात का बोलता? अपशब्द नाही ना तुमचा. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की ह्यासाठी आंदोलन करण्यापेक्षा काँग्रेसच्या कार्यालयामध्ये आंदोलन करण्यापेक्षा अजित पवारांसाठी आंदोलन करावं राष्ट्रवादीने असं म्हणतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंतर्गत प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहे. आम्हाला कुणाच्या सल्ल्याची गरज नाही. अजितदादा महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते होते, त्यांना सुद्धा न्याय भेटेल. परंतु अशा पद्धतीचं एक्सपोस्ट करून जाणीवपूर्वक बदनामी करणे, महिलेला कमी लेखणे हे प्रकार काँग्रेसने त्यांचं असं म्हणणं आहे की निदर्शने ही विरोधकांनी करायची असतात आणि सत्ताधाऱ्यांनी वास्तविकता मांडायची असतात आणि वास्तविकता मांडणे आणि सत्ताधारी आंदोलन करतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, निदर्शनं ही तुम्ही विकास कामावरती केले तर ठीक आहे. तुम्ही व्यक्तिगत पातळीवरती टीका कराल आणि तुमच्या विरोधात कोणी बोलणारच नाही, निदर्शन होणारच नाही, अशी अपेक्षा कशी काय करू शकता? आज काँग्रेसनं खरी त्यांची मानसिकता दाखवल्या महिलेबद्दल. महाराष्ट्राच्या प्रत्येक महिलेनं विचार करण्याची वेळ आलेली आहे. एका संविधानिक पदावर बसलेल्या महिलेला ही काँग्रेस जर अशी करत असेल तर सर्वसामान्य महिलेचं काय? कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरू होतं. गुंगी गुडिया म्हणत काँग्रेसची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवर टीका करण्यात आली होती आणि त्यामुळे सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया म्हणून राहणार असा सवाल काँग्रेसने विचारला होता. त्याच्या विरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयात धडकले. हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद सुरू असतानाच हे आंदोलन सुरू झालं. काँग्रेसकडून महिलांना कमी लेखण्याचा प्रयत्न सुरू आहे असं सूरज चव्हाण म्हणालेले.